आज देगलूर महाविद्यालय देगलूर येथे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। विषय असा आहे, आपल्या देगलूर महाविद्यालय देगलूरमध्ये प्राध्यापकांची भरती अनुषंगाने जाहिरात काढलेली आहे आणि ते जाहिरात अशी आहे, जे शासनानं सरकारनं ECBCला जे 10% आरक्षण दिलेले आहे त्याची अंमलबजावणी पण झालेली आहे, पण कुठंतरी जाणून बुजून जे ECBCचा जे कोटा असते ते देगलूर महाविद्यालय देगलूरच्या वतीने ते कुठंतरी डावलण्याचं प्रकरण चालू आहे, असा आम्हाला फार मोठा प्रश्न पडलेला आहे। त्या जाहिरातीमध्ये OBCला, STला आणि ओपनला एक जागा असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये। मग शासनानं दिलेले आरक्षण आहे ECBCसाठी 10%, मग त्याचा का उल्लेख नाही आणि त्यांना का संधी नाही असा आमचा प्रश्न आहे। आणि त्या जाहिरातीवर तात्काळ स्थगिती आणून पुनर्जाहिरात काढावी, या अनुषंगाने आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज देगलूर महाविद्यालय देगलूर येथे निवेदन देण्यात आलेले आहे। या जाहिरातीवर स्थगिती न आल्यास आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र असे आंदोलन करू असा इशारा पण देण्यात आलेला आहे। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। माझी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही तर मराठ्यांना 10% आरक्षण दिलो म्हणतात, ते बी ECBCमधून। मग इथं शिक्षण संस्थांमध्ये ECBCच्या आरक्षणाची एकही जागा नाही, मग मराठ्याला आरक्षण दिलात कोणी अर्थानं आम्ही समजावं। तुम्ही जर याचा निवेदनाचा पाठपुरावा करून जर आम्हाला न्याय देत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड मोठं आंदोलन छेडेल। तुम्ही जे आम्हाला 10% कोटा टिकणारं आरक्षण दिलात ECBCचं, त्याच्यामध्ये आम्हाला जर मराठ्यांना एकही जागा नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आमचा उद्रेक तुम्हाला पाहायला भेटेल। तुम्हाला 29ला तुमची जागा दाखवून देण्यात येईल, हे मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निवेदन देतो।